महाराष्ट्र राज्यामधल्या अवैध मासेमारीवरती आता ड्रोनची नजर असणार आहे। किनारपट्टी भागातील 7 जिल्ह्यात यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेले पाहायला मिळतात। महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या समुद्र किनाऱ्यावरती मलपी, कर्नाटक त्याचप्रमाणे गुजरात या राज्यातून येऊन अवैधरित्या मच्छीमारी केली जाते। नेहमीच मच्छीमारांची या संदर्भातली तक्रार असते, मात्र आता 7 जिल्ह्यांकरता 9 ड्रोन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। शिरगाव पालघर, उत्तन ठाणे, गोराई मुंबई उपनगर, ससून डॉकयार्ड मुंबई, वर्सोली रायगड, भाटे रत्नागिरी आणि देवगड सिंधुदुर्ग अशा 7 ठिकाणी या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून ही नजर असणार आहे। ड्रोनचा वापर करून अनधिकृत मासेमारींचे मॅपिंग करून त्याची माहिती मत्स्य विभागाला आता सुलभ मिळणार आहे। 7 जिल्ह्यातील मत्स्य आयुक्त कार्यालयात या ड्रोनच्या डेटा कलेक्शनचा कक्ष देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि उद्या बंदर मंत्री नितेश राणे यांचं उद्घाटन करणार आहेत। परराज्यातील मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागानं आता विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्याच अनुषंगानं हे एक महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी मत्स्य विभागानं उचललेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता राज्यातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी यासाठी विशेषतः ड्रोनची या ठिकाणी मदत घेतली जाणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।